ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र पाठवलेलं आहे। चिपळूणला होणाऱ्या 10 मार्चच्या सभेमध्ये या असं आवाहन भास्कर जाधव यांनी केले। मनातील खंत उघड करण्यासाठी आणि मनातील गोष्टी बोलण्यासाठी भेटीला या असं आवाहन भास्कर जाधव यांनी पत्रामधून कार्यकर्त्यांना केले। त्यामुळे भास्कर जाधव ठाकरे गटात नाराज आहेत का? भास्कर जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? असे प्रश्न आता या पत्रांमुळे उपस्थित होत आहेत। या सभेमध्ये जाधव कोणते गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। तर नेमकं या पत्रामध्ये काय म्हटलंय पाहूयात। आज माझ्या राजकीय सामाजिक कारकिर्दीचे सिंहावलोकन करताना मला 1995 पासून साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदारसंघातील तसंच 2007 पासून मला साथ देणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांचं ऋण व्यक्त करावंसं वाटतंय। अनेक नेते हे सर्वांना संबोधित करताना कार्यकर्ते असं बोलतात, मी पाहिलेलं आहे, परंतु मी कायम आपण सर्वांना सहकारी म्हणूनच संबोधलं। होय, तुम्ही सर्व माझे सहकारीच आहात। बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अग्रसंकटांना यत्किंचितही न घाबरता उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे। महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करतोय। हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक तर कधी माझ्या घरावर कधी माझ्या कार्यालयावर वरचेवर हल्ले होत राहिले। आता तर मला जीवनातून संपून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून जाहीरपणे केली जात आहे। मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं, पण या सगळ्या वाटचालीमध्ये संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय? अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचंय। माझ्या मनातली खंत आहे ती तुमच्यासमोर उघड करायची आहे। यातून एकच हेतू आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलानं फडकवायचा आहे। सहकारी मित्रांनो, महिला भगिनींनो, रविवारी दिनांक 10 मार्चला सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल चिपळूणमध्ये एकत्र येऊया, आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे 2 घास एकत्र खाऊया। मी आपली वाट पाहतोय। भास्कर जाधव असं पत्र भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवलंय।